मालिकेला तुमचं आहे, तुमचंच मालिकेला तुमचं आहे, तुमचंच मालिकेला तुमचं आहे, तुमचंच मालिकेला तुमचं आहे, तुमचंच लड़ेंगे जीतेंगे हम सब लड़ेंगे, लड़ेंगे जीतेंगे हम सब लड़ेंगे। बजरंग बाप्पा, तुम्ही पहिल्या दिवशी सगळे सोऱ्याचा विषय बोलसाल आता संसदेमध्ये। बीड लोकसभेचे विजयी उमेदवार बजरंग बाप्पा सोनवणे विजयी झाल्यानंतर पहिला आशीर्वाद घेण्यासाठी श्री क्षेत्र नारायणगडावर गेले आणि नारायणगडावरून मनोज दादा जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी बजरंग बाप्पांनी थेट आंतरवली सराटी गाठलं। तिथे मनोज दादा जरांगे पाटील आंतरवली सराटीमध्ये होते। जेव्हा मनोज दादा जरांगे पाटील यांच्या तिथे बजरंग बाप्पा सोनवणे पोहोचले तेव्हा उपस्थित तरुणांनी जरांगे पाटलांचा बालेकिल्ला बीड जिल्हा अशा घोषणा दिल्या। तेव्हा मनोज दादा जरांगे पाटील म्हणाले की बीड जिल्हा हा ह्यांचा बालेकिल्ला आहे, म्हणजे अर्थात बजरंग बाप्पा सोनवणे यांचा बालेकिल्ला आहे। तेव्हा गुलालाने माखलेले मनोज दादा जरांगे पाटील यांना भेटण्यासाठी आलेले आणि गुलालाने माखलेले बजरंग बाप्पा सोनवणे म्हणाले की ह्यांचा हा बालेकिल्ला आहे आणि हे सगळं तुमचंच आहे। मित्रहो, त्याच्यापेक्षा एक महत्त्वाचं वाक्य तुम्हाला सांगतो। जेव्हा बजरंग बाप्पा सोनवणे आंतरवली सराटीमध्ये दाखल झाले तेव्हा ते म्हणाले की दादा, मी तुमच्यामुळे खासदार झालो। ही कृतज्ञतेची भावना मनोज दादा जरांगे पाटील यांच्याजवळ बजरंग बाप्पा सोनवणे यांनी बोलून दाखवली। अर्थात जरांगे पाटील यांनी कोणालाही सांगितलं नव्हतं की बजरंग बाप्पांना मतदान करा किंवा ह्यांना निवडून द्या, असं ते कुठेही स्पष्टपणे नाव घेऊन म्हणाले नव्हते। परंतु सगळे सोयरे या मागणीसाठी आपल्याला जे विरोध करतात त्यांचा मात्र सुपडा साफ करा आणि त्यांना मतदान करू नका। जे सगळे सोयरेच्या बाजूने आहेत त्यांना मतदान करा, असं आव्हान देखील मनोज दादा जरांगे पाटील यांनी केलं होतं आणि पाडण्यात सुद्धा एक मजा असते असंही जरांगे पाटलांनी महाराष्ट्रातल्या विविध संवाद बैठकामध्ये सांगितलं होतं। विजय झाल्यानंतर बीडचे नवनिर्वाचित खासदार बजरंग बाप्पा सोनवणे जेव्हा आंतरवली सराटीमध्ये दाखल झाले तेव्हा तिथे पोहोचल्याबरोबर बजरंग बाप्पांनी सांगितलं की दादा, मी तुमच्यामुळे खासदार झालो। या व्हिडिओच्या माध्यमातून आम्हाला सांगायचे की जे कोणी मनोज दादा जरांगे पाटील यांना हलक्यात घेतात, किरकोळ समजतात किंवा दादांची अवहेलना करतात त्यांच्यासाठी हा व्हिडिओ एक खास उदाहरण आहे। कारण एवढ्या मोठ्या लोकसभेच्या निवडणुकीत निवडून आल्यानंतर एक उमेदवार जेव्हा एका छोट्या गावात आंतरवली सराटीमध्ये जातो आणि मराठ्यांचा सरसेनापती मनोज दादा जरांगे पाटील यांना भेटून मी तुमच्यामुळे खासदार झालो असं म्हणतो, तेव्हा सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे मनोज दादा जरांगे पाटील यांची राजकारणातली ताकद। मनोज दादा जरांगे पाटील यांना भेटण्यासाठी गेलेले बजरंग बाप्पा सोनवणे हे साधारणतः रात्री 2:30 वाजता भेटायला गेले होते। तेव्हा मनोज दादा जरांगे पाटील हे विश्रांती करत होते, आराम करत होते, परंतु लोक भेटायला आलेत हे समजल्याबरोबर जरांगे पाटील समोर आले। त्यांनी बजरंग बाप्पांचं अभिनंदन केलं आणि बजरंग बाप्पांनी देखील जरांगे पाटलांचे मनापासून आभार मानले। मित्रहो, ही नव्या पर्वाची सुरुवात म्हणता येईल। मनोज दादा जरांगे पाटील यांच्यामुळे मराठवाड्यातल्या लोकसभा निवडणुकीचा निकाल काय लागलाय हे आम्ही सगळेजण बघत आहोत आणि मराठवाड्यातल्या 8ही लोकसभा मतदारसंघामध्ये लोकांनी काय कौल दिला आहे आणि विशेषतः जालन्याचे खासदार ज्यांनी मनोज दादा जरांगे पाटलांबद्दल एक वक्तव्य केलं होतं त्या वक्तव्याची सव्याज परतफेड जालना लोकसभेतल्या मतदारात लोकांनी कशा पद्धतीने केले हे सुद्धा निकालावरून आपल्याला स्पष्टपणे दिसत आहे। आणि म्हणून
मनोजदादा जरांगे पाटील जो लढा लढत आहे तो गरजवंत सामान्य मराठ्यांचा लढा आहे आणि गरजवंतांचा हा लढा लढत असताना जरांगे पाटील हे जवळपास 6 ते 7 कोटी समाज बांधवांचं नेतृत्व करतात। जरांगे पाटलांनी कुठल्याही प्रकारचा जातीयवाद केलेला नसून मराठा समाजाच्या न्यायहक्कासाठी ते लढत आहेत। परंतु महाराष्ट्रामध्ये काही लोक जरांगे पाटील यांच्याबद्दल त्या ठिकाणी चुकीची माहिती पसरवत आहेत। जरांगे पाटलांना तुम्ही समजून घेतल्यानंतर लक्षात येईल की हा दिलदार माणूस किती प्रामाणिक आहे आणि समाजासाठी लढणारा हा सच्चा योद्धा आहे। जरांगे पाटलांनी यावेळी बजरंग बाप्पा सोनवणे यांना बोलताना संदेश दिला की इथून पुढे काम करताना सगळ्यांना सोबत घ्या, अडलेल्या नडलेल्यांसाठी काम करा, कुठल्याही प्रकारच्या समोरच्या माणसाची जात बघू नका, तुम्ही संविधानिक पदावरती पोहोचलेला आहात आणि संविधानिक पदाचा वापर हा समाजाच्या हितासाठी करा, असाही संदेश जरांगे पाटलांनी केला। आणि निवडणुकीच्या धामधुमीत थकलेले बजरंग बाप्पा सोनवणे जेव्हा जरांगे पाटलांच्या जवळ गेले तेव्हा त्यांना एक ऊर्जा मिळाली। त्यांचा हा खुललेला चेहरा, हसरा चेहरा पाहून इथं बसलेल्या प्रत्येकालाच एक आनंद वाटत होता। आणि एक आनंद दुसरा एका गोष्टीचा होता की संघर्षयोद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांनी उभारलेली लढाई आणि त्यांना भेटण्यासाठी, मनोजदादा जरांगे पाटलांना भेटण्यासाठी बजरंग बाप्पा सोनवणे यांनी थेट आंतरवली सराटी गाठलं। यावरून आपल्या लक्षात आलं असेल की समाज व्यवस्थेमध्ये मनोजदादा जरांगे पाटील यांचं स्थान कशा पद्धतीने मजबूत आहे आणि लोकांनी त्यांना आपल्या हृदय सिंहासनावरती कशा पद्धतीने जागा दिली आहे हे सुद्धा आपल्या लक्षात येईल। जरांगे पाटलांचा आणि बजरंग बाप्पांचा मनमोकळा मुक्त संवाद ऑन कॅमेरा या ठिकाणी जसा झाला तसा तो संपूर्णपणे आपल्यासमोर दाखवण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे। आंतरवली सराटीतला हा व्हिडिओ आहे, मध्यरात्री 2:30 वाजताचा। जरांगे पाटलांना कृतज्ञता म्हणून भेटायला बजरंग बाप्पा गेले होते। मनोजदादा जरांगे पाटील आणि बजरंग बाप्पा सोनवणे यांची सदिच्छा भेट तुम्हाला कशी वाटली नक्की कॉमेंट्समध्ये लिहा। हा व्हिडिओ लाईक करा, आपल्या मनातल्या कॉमेंट्स लिहा, जास्तीत जास्त शेअर करा आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। जय शिवराय।